हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आम्ही आत्ता आलो आहे रानामध्ये आणि उद्या आहे नागपंचमी. तर नागपंचमीची तयारी असते ती आदल्या दिवशीपासूनच करावी लागते. म्हणजे आपण जे काही नागपंचमीची पूजन वगैरे करतो, त्या पूजनासाठी जे साहित्य लागतं, ते मोस्टली रानात असतं. तर आम्ही ते काढायला आलो आहे. तर त्याच्यामध्ये तिरडे असतात, सोनावळे असतात आणि गोमेटा असतो. म्हणजे गोमेटा हा एक वेलीचा प्रकार आहे, तर तो आहे. तर ह्या दिवसात म्हणजे नागपंचमीमध्ये त्याच्याने पूजलं वगैरे जातं. तर उद्या तुम्हाला बघायला मिळेल की कशा पद्धतीने कोकणामध्ये नागपंचमी सेलिब्रेट केली जाते किंवा पद्धतीने आमच्याकडे नागपंचमी पूजली जाते. आता आमच्याकडे आहेत ना वारुळं असतात ना त्याच्यावरती म्हणजे पूजलं जातं. पण काय काय ठिकाणी जर तुम्ही मालवण साईडला बघितलंत ना तर ते मातीचे नाग वगैरे असतात आणि ते नाग पूजले वगैरे जातात. पण आमच्याकडे जे वारुळ असतात ना त्याच्यावरतीच आम्ही पूजतो. तर तो व्हिडिओ आहे ना तुम्हाला उद्या बघायला मिळेल. तर आत्ता आम्ही ना जातोय रानामध्ये आलो आहे. तर बघूया काय काय मिळते वगैरे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल चॅनलवरती तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण जाऊया. हे बघा, पराला पण मस्त पाणी आहे. ऊन बघा किती पडले. तर आता श्रावण चालू झालेला आहे आणि श्रावणामध्ये म्हणजे मी आधी पण तुम्हाला बोलली होती की नागपंचमीला जास्तीत जास्त जो सगळ्यात फेमस असा पदार्थ बनवला जातो तो म्हणजे पातोळे. तर आपण पातोळे पण बनवणार आहोत. पण त्याचा जो व्हिडिओ आहे ना तो परवा येईल, कारण की खूप मोठा व्हिडिओ, लाँग व्हिडिओ येईल. त्याच्यामुळे म्हटलं की पार्टमध्ये टाकते. त्याच्यामुळे तो व्हिडिओ आहे तो परवा येईल. पण नागपंचमी कशी सेलिब्रेट केली जाते हा व्हिडिओ उद्या येईल. तर एकदम पारंपरिक पद्धतीने पूजलं वगैरे जातं. तर त्यासाठी जे लागणारं काही जे आहे ना त्यात आपण काढणार आहोत गोमेटा वगैरे. तर आता मला येताना पण मिळालेला आहे थोडा गोमेटा. तर तो पण तुम्हाला दाखवते कसा गोमेटा वगैरे काय असतो ते. त्या बघा सगळ्या वेली आहेत बघा. तर आधी आहे ना आपण शिऱ्या काढणार आहोत. आपल्याला थोड्या शिऱ्या पाहिजेत त्याच्यामुळे. तर आकेशियाच्या आपण शिऱ्या काढायला जातो आहे. आणि तिथेच आम्ही एक गोमेटा बघितलेला आहे, गोमेट्याचा वेल. तर बघूया तिथे आहे की नाही. तर अशा या सुकावट्या जाग्यावरती ना जास्ती गोमेटे रुजलेले असतात. तर दाखवते तुम्हाला गोमेटा काय असतो. आता गोमेट्याला ना फुलं पण येतात आणि त्यातून फळं पण येतात. तर जशी आपल्या तोंडलीला कशी फळं वगैरे येतात त्या पद्धतीनेच येतात. तर आता आपण तोडणार आहोत. बघा, ह्या ज्या शिऱ्या आहेत ना त्या काकडी, भोपळा जे काही आपण लावलेलं असतं ना त्यांना चांगल्या ह्या शिऱ्या एकदम लावल्या जातात. तर आपण बघूया कोणती तोडायची ग, पसरलेली पाहिजे ना. पुढे बघूया. तर आम्ही त्या दिवशी आलो होतो तर इथेच गोमेटा आहे तो. तर बघूया भेटतो का. या साईडलाच होता कुठेतरी. हा बघा, बहुतेक हां, हा बघा, हा गोमेटा आहे बघा. हे पानं ना अशी बघायला मिळतात. ह्या गोमेटा आहे. तर आता आपण हा काढणार आहोत. हा बघा, ह्याचा हा बुंदा इथे आहे. हा बघा गोमेटा. अजून एक इकडे आहे. हे बघा. तर हे नागपंचमीला पूजलं जातं. हे बघा इकडे पण आहे अजून. गुंता खूप झाल्या त्याच्यामुळे ना हा बघा इथे. हा बघा, हा आहे गोमेटा आणि ह्या पावसाळ्यामध्ये हा रुजतो आणि ह्याला फळं पण येतात. पण अजून ह्याला काय आलेली नाही आहे. तर हे वापरलं जातं आपल्या पूजनामध्ये, जे आपण नागपंचमी पूजन करतो त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने ह्याला गोमेटा बोलतात. तर ह्याला पांढरी फुलं येतात जशी आपल्याकडे ह्याला हां, तोंडलीला जशी फुलं येतात ना त्याच पद्धतीने याला पण येतात. तर आता आपण गोमेटा काढून झालेले आहे. अजून आपल्याला तिरडे आणि सोनावळ्या काढायच्या. तर त्यासाठी आधी आपल्याला त्या साईडला जावं लागेल आणि आपल्याला पानं पण काढायचे आहेत पातोळ्यांसाठी. तर त्याआधी ना हे आधी आपण आकेशिया हे तोडणार आहोत. आपल्याला न्यायचे आहेत त्याच्यासाठी. हे बरेच आहेत इकडे ह्या साईडला पण. तर बघूया. नाही थांब, बघूया ह्या साईडला. हां हां, हे बघा, हे असे आहेत ना. हे बघा, हे असे गोमेटे सगळीकडे रुजतात. हे बघा, हे बघा बरेच रुजले आहेत.
हां एक अजून घाव घाल म्हणजे ते तुटे. थांबा तो हां ही एक झाली. अजून बघूया इकडे पसरलेली कोणती दिसते. बाहेर पडण्याची काय. होय ही कशी वाटते बा ही वाली. हे हा उभा दांडा आहे सगळा. आता तिला वाकव एका साईड तुटेल व पटकन. बाजू आता एकदा हे मार. तिकडे फुडे वगैरे आहेत ना तिथे बघू मग आता डाय. अजून किती दोन अजून एक दोन नेऊया ना. हां थोडं जून झालेले आहेत त्या. ठीक आहे. तर आत्ता आहे ना आम्ही निघालोय म्हणजे बऱ्यापैकी तोडलेलं हे बघा. हे असे घेऊन जायचे घरामध्ये. आपली भोपळे वगैरे आहे त्याला लावायचे वगैरे आहे. तो जो वेल आहे ना तो असा स्वतःहून रुजलेला आहे तर त्याला आपण हे लावणार आहोत. तर बघा पाठी असंख्य झाड आहे त्याची. तर आता आपण बागेत जाणार आहोत. बाग पण आपली इथल्या इथे आहे. तर तिथे जाऊन आपण ह्याची पानं काढणार आहोत. हळदीची पानं पातळी बनवण्यासाठी. तर आता आपण जाऊया आणि क्लायमेट बघा. फुल हिरवंगार असं क्लायमेट झालेलं आहे. आणि आता आपण जातो. तर अजून आपल्याला तिरडे काढायचे आहेत. सोनावळ्या काढायच्या आहेत. आपला गोमेटा काढून झालेला आहे. तर तिरडे आणि तिरडे आणि सोनावळ्या आपल्या पुढे मिळतील. तर जाऊया काढूया आपण. पण आता आपल्याला बागेत जायचं आहे. तर हे असं आहे ना ओढत ओढत आपल्याला घरात पण न्यायचं आहे. ह्या शिड्या चांगल्या असतात ह्या. तर वेली चांगल्या ह्याच्यावरती जातात त्याच्यामुळे. तर आपली पलीकडे बघा मस्तपैकी बाग आहे. तर आपण ते तिकडे जातो आहे. तर चला हे आपण जाताना इथून घेऊन जाणार आहोत. सावलीखाली वगैरे लावायचं. तर हे बघा तर काय माहिती बघूया. तर हे बघा ही जी पानं आहेत त्यात आपण काढणार आहोत. बऱ्यापैकी आहे बघा ह्या साईडला पण आहेत. तर गेल्या वेळेस पण मी इथूनच नेली होती बघितलं असाल तुम्ही. आपण साफसफाई करायला आलो होतो त्या दिवशी. तर आता आपण हे काढणार आहोत. तर हे बघा इकडे पण आहेत. तर ही आम्ही काही हळद काढत नाही. हळद आम्ही तशीच ठेवतो आणि पानं लागतात त्याच्यामुळे आम्ही हे दरवर्षी काही काढत नाही. त्याच्यामुळे मातीत चांगल्यापैकी जे कांदे असतात ना ते मातीत राहतात मस्तपैकी. हे बघा आता आपण हे काढणार आहोत पानं. काढताना पण खूप छान स्मेल पण येतो बघा. तर आपण हे पातोळे बनवण्यासाठी घेऊन जाणार आहोत. अशी इकडे काढ साईड तो काढते. हां खूप भारी वास येतोय ना. मोठे मोठे हे बाई ह्याची वगैरे काढ. तरी कीड वगैरे लागली नाही तर ना. कीड वगैरे पण लागते पानांना. हां तेच हे बघ कीड वगैरे लागते ना. तर ह्या इकडे आपल्या सगळ्या काजू आहेत बघा मस्तपैकी. तर आता आपण पानं एक एक लावूया. तर उद्या नागपंचमी आहे. तर उद्या ना हा पदार्थ बघा सगळ्यांच्या घरी बनवला जातो हा पदार्थ. अशी बरीच आहेत ह्या साईडला पण आहेत. ही म्हणजे ही पूर्ण इकडे सगळीकडे होते. पण काय काय कांदे होते ना ते सगळे मेले. आणि जेवढे जिवंत आहेत ना ते असे पावसाळ्यात मग वरती येतात. तर हे बघा नाही आतमध्ये असतात ना. हे बघा एवढे एवढे झालेत काढून. या साईडला पण असतील. तर ना आम्ही आता अर्ध्या वाटेत आलो आहे बघा. आणि सगळं हातांमध्ये वगैरे घेऊन. तर आता आपण घरी जाणार आहोत. आणि ओढत 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 तिकडून एवढं घेऊन आलेलं. आणि ऊन बघा किती पडलेलं आहे. पावसाचं जरा पण आहे. थोडा पाऊस आला पण गेला. तर आता आपण हे घेऊन जाणार आहोत. हे बघा असे हे घेऊन जायचे. त्याच्यामुळे जास्ती काही अशी ताकद नाही लावावी लागत. फक्त असं घेऊन जायचं. तर हे आता आपल्याला लावायचे त्याच्यामुळे आता आपण हे घेऊन जातो. एकूण 3 आहेत. माझ्या हातात 1 आहे आणि वहिनीच्या हातात 2 आहेत. तर आता आम्ही असे हे घेऊन जातो आहे. आणि त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे सोनावळ्या वगैरे आहेत त्या काढायच्या आहेत. आणि तिरडे आहेत ते आपण काढणार आहोत. तर चला आता आपण जाऊया डायरेक्ट. ते बघा तर चला. तर हे बघा हे आपण ना इथे आता आणून ठेवलेले आहेत. आणि इथे तिरडे वगैरे दिसतात. तर हे आपण काढणार आहोत. हे बघा ह्या बघ. तर आता ना रानात आहे ना भयानक मच्छर आहेत. कधी बसतात ना कळतच नाही. तर हे बघा आता पण हे काढणार आहोत. त्या हातावर बघ त्या हातावर. अरे मारली आता. तर आता आपण ना हे तिरडे काढणार आहोत. भयानक मच्छर. आणि संध्याकाळ झाली ना की अजून मच्छर येते बघा. आता आपण तिरडे काढतोय.
ए फुलं मस्त आलेत. वहिनी सोनावळ्या वेगळ्या ठेव. हां आधी पहिले एकच काय ते काढ. सोनावळ्या आत बऱ्याच आहेत वहिनी, तिथं काढू आपण. ह्या इथे तुम्हाला तिरडे दिसतील तेवढे काढा. किती लागतील तिरडे? किती लागतील तिरडे? तर या बघा, तुम्हाला ह्या अशा येल्लो येल्लो दिसत नाही, ह्या सगळ्या सोनावळ्या आहेत. तर आता आपण सोनावळ्या काढणार आहोत. तर चला काढूया आपण, उतरूया. गवत बघा किती आहे, तिथून वरती चढायला आहे बघा. ह्या बघा सोनावळ्या, ह्या बघा. तर ह्या बघा सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील. ह्या आहेत आपल्या सोनावळ्या. आणि ना आता फुलं बघा किती मस्त यायला लागलेले आहेत आणि दिसायला पण खूप छान दिसतात. तर भयानक मच्छर आहे, कारण की आता पावसाळा आहे ना, त्याच्यामुळे मच्छरला उधाणच आलेलं आहे, कारण की बराच चावला मच्छर. तर हातावर वगैरे बसतात. आता ह्या ज्या मच्छर असतात त्या वेगळ्या असतात रानातल्या, कधी बसतात ना ते आपल्याला कधीच कळत नाही. चावून गेल्यानंतर आपल्याला ते खाज लागते आणि असे ना एकदम फोड येतात, एवढी बेकार चावते. तर इथे ना मी जेवढं जमतात तेवढं मी काढून घेते पटापट, कारण की संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर अशा ह्या सोनावळ्या दिसायला खूप छान दिसतात ही फुलं. तर उद्या आपण त्याची पूजा वगैरे करणार आहोत, जे गोमेटा वगैरे आपण आणलेलं आहे ते. तर हे बघा मी आत्ताच आले घरी आणि अशा पद्धतीने बघू शकता, हे तुळशीमध्ये ठेवायचं असतं आणि उद्या आपण नागपंचमी पूजणार आहोत. आणि इकडे खाली गोमेटा आपण ठेवलेला आहे, ते असं तुळशीमध्ये ठेवायचं. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.